हॅलो नमस्कार, मी नुपूर आणि आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सर्फर्स नुपूर सुमुख। तर आज आहे आपला संभाजीनगर मधला दुसरा दिवस आणि आज आपण ज्या जागा कव्हर करणार आहोत त्या म्हणजे औरंगाबाद केव्ज, एलोरा केव्ज, कृष्णेश्वर मंदिर आणि दौलताबाद किल्ला। परंतु हा व्हिडिओ खूप लांब होत असल्या कारणाने आपण देवगिरी किंवा दौलताबाद किल्ला पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। तर आपलं सगळ्यात पहिलं डेस्टिनेशन आहे औरंगाबाद केव्ज आणि आता इथे औरंगाबाद लेणींच्या इथे आपण पोहोचलोय आणि इथे तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल टोटल 12 लेण्या आहेत, त्यातल्या फक्त 10 आपल्याला बघता येतात। डावीकडे वळल्यास 1 ते 5 नंबरच्या लेण्या आणि उजवीकडे वळल्यास 6 ते 10। तर सगळ्यात आधी आपण 1 ते 5 नंबरच्या लेण्या बघून घेऊ। इथे जी आता तुम्ही बघताय ती आहे तिकीट विंडो। एंट्री तिकीट इथे काढता येऊ शकतं। ऑनलाईन बुकिंग केलं असेल तर त्याची फक्त नोंद इथे घेण्यात येते। इथे सुद्धा बीबी का मकबऱ्याप्रमाणेच एक कोड आहे जो गुगल लेन्सवर स्कॅन करून तुम्ही ह्या लेण्यांची पूर्ण माहिती घेऊ शकता। ही जी पाऊलवाट आहे जी पुढे लेण्यांकडे जाते ती अतिशय निसर्गरम्य आहे आणि आय एम व्हेरी शुअर की पावसाळ्यात हा अनुभव खूपच विलक्षण असेल, त्यामुळे अवश्य पावसाळ्यात व्हिजिट करा। औरंगाबाद केव्ज किंवा औरंगाबाद लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरातील डोंगरात खोदलेली बौद्ध लेणी आहेत। इथे एकूण 12 लेणी असून त्यातील 10 आपल्याला पाहता येतात। बीबी का मकबऱ्यापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर ही लेणी आहेत। ही लेणी बसॉल्ट रॉक मध्ये खोदलेली आहेत। हा दगड तसा मृदू मानला जातो। तुम्हाला माहीतच आहे की अजिंठा आणि एलोरा हे तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये गणले जातात, तेवढे हे केव्ज मोठे नाही आहेत, त्यामुळे इथे तुम्ही पाहिलं तर फार पर्यटकसुद्धा इकडे नव्हते केव्ज बघायला आलेले आणि त्यामुळे गर्दी इथे नव्हती। इथे वर आल्यावर सगळ्यात पहिली जी लेणी लागते ती आहे लेणी क्रमांक 5 आणि गाभाऱ्याच्या सभोवती इथे प्रदक्षिणा मार्ग आहे जो तुम्ही आता पाहताय। लेणी 5 साठी आपण अजून चढून वर आलोय। आधी इथपर्यंत चढून आलोय, मग ह्या पायऱ्यांनी वरती आलोय। ही लेणी नंबर 5 आहे, ही सगळ्यात वर आहे। लेणी नंबर 1 ते 4 खाली आहेत, ही नंबर 4 आहे। पण परत उतरून लेणी नंबर 4 कडे जाऊयात। आपण जातोय लेणी क्रमांक 4। तर ह्या लेणीमध्ये एक स्तूप आहे आणि इथे सुद्धा प्रदक्षिणेसाठी त्याच्या सभोवती मार्ग दिलेला आहे। प्रोवाइडेड आहे। परत मला वाटेल दर व्हिडिओमध्ये मी हे दाखवते, पण तुम्हीच बघा जिथे जातो तिथे शूरॅक सोडून भलतीकडे चपला काढलेल्या दिसतात। आणि आता आपण येऊन पोचलोय लेणी क्रमांक 3 वर आणि असं म्हणतात की 1 व 3 नंबरची जी लेणी आहे त्याचे साम्य अजिंठ्याच्या शेवटच्या लेणीशी आहे आणि हे साम्य असल्या कारणाने 20व्या शतकातील विद्वान अजिंठा वेरूळ लेणींचा दुवा असं सुद्धा औरंगाबाद लेणींना म्हणतात। ही लेणी अजिंठ्याच्या महायान लेण्यांच्या शैलीतील आहे। इथे भिंतींमध्ये दिसणाऱ्या भिक्षूंच्या खोल्यांना विहारा असे म्हणतात। इकडच्या पिलर्सवर अर्थात खांबांवरती देवी देवतांचा समूह पाहायला मिळतो।
चौकोनी खांबांवर अप्रतिम जॉमेट्रिक डिझाईन्स पाहायला मिळतात. इथूनच्या लेणी समूहातली ही सगळ्यात सुंदर लेणी आहे असं म्हणायला हरकत नाही. आता इथे पाहिलं तर डोर फ्रेम्सवर 2 रक्षक दिसतात. आत टोकावलं तर भगवान बुद्धांची ही मूर्ती काही प्रमाणात भग्न झालेली दिसते. जबरदस्त आहे हे आतमध्ये. इथे आत जायचं आहे काय माहिती, हिंमतच होत नाही. आता आपण पोचलोय केव नंबर 2 अर्थात लेणी क्रमांक 2 इथे. एंट्रन्स खूप छान कार्विंग्सने सजवलेला आहे. आत शिरल्यावर इथे मेडिटेटिंग पोजमधले भगवान बुद्ध बसलेले आहेत. इथे बघितलं तर प्रत्येक भिंतीवरती भरपूर कार्विंग्स होते आणि बऱ्याच कार्विंग्समध्ये भगवान बुद्ध बसलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या हाताची हीच मुद्रा आहे. तर आम्हाला अगोदर माहीत नव्हतं ही मुद्रा नेमकी कसली आहे. नंतर आम्हाला असं कळलं की ही मेडिटेशनसाठीची मुद्रा आहे. आणि इकडे हा जो प्रदक्षिणा मार्ग आहे इथे भरपूर कार्विंग्ज आहेत आणि सगळीकडे तुम्ही बघू शकता भगवान बुद्ध आहेत आणि त्यांनी हीच मेडिटेशनची मुद्रा घेतलेली दिसते. वेगळी मुद्रा आहे. हे सगळे एकाच मुद्रा आहेत, वेगळ्या नाही आहेत ह्या मुद्रा. प्रत्येकाने आपल्या डाव्या हाताची करंगळी आहे ती उजव्या हाताला लावली आहे. 1 2 3 म्हणजे हे पर्टिक्युलर कुठल्या तरी साधनेसाठी ही केव असेल, ती साधना करण्याच्या ठिकाणी. ते प्रत्येक ह्याच्यावर तेच बोलले, प्रत्येक ह्याच्यावरती वेगळी नाही आहे, सगळ्यांची सेम मुद्रेत बसलेत. इथपर्यंत सेम मुद्रा आहेत, इथून पुढे मेडिटेशनवाली पोज आहे. मग काय मुद्रा आहे रे? कशासाठी आहे बघ, नाही तर संन्यास बिन्यासची असेल. हात सोड पहिला. पावसाळ्यात खूपच सुंदर वाटत असेल इथे. चलो क्विकली जाते. आणि जसं हॅना मॉन्टॅनाने आपल्याला सांगितलंय, द क्लाइंब इज हाय व द व्ह्यू इज ग्रेट. तसं घालून वर येईपर्यंत थोडा दम लागू शकतो, पण कारण ह्या पायऱ्या आहेत ना ह्या थोड्या जड आहेत. पण इथे वर आल्यानंतर मी तुम्हाला व्ह्यू दाखवते काय आहे. हा व्ह्यू आहे इथून. आणि इथे ना काय काय दिसतं तर गणेश टेकडी दिसते जिथे गणपतीचं देऊळ आहे. बीबी का मकबराचं दिसतं इथून. बीबी का मकबरा दिसतो. फॉग आहे बऱ्यापैकी त्यामुळे दिसत नाही, पण हा व्ह्यू जबरदस्त आहे. पावसाळ्यात थोड्या पायऱ्या कदाचित पायऱ्या नसेल रिपेअरी होत, पण पावसामध्ये इथून वरून पडताना खूप खास दिसणार आहे. व्ह्यू जबरदस्त आहे इथून. असं वाटतं जसं टॉप ऑफ संभाजीनगर उभे होत आपण. आणि ह्या एका स्पॉटवरनं किती बघ ना, तिथे ऍक्च्युली तिथे नुपूर 2 टेकड्या दिसत आहेत ज्याच्या टोकावर मंदिर आहेत. हो, ती एक आय थिंक गोगाबाबा टेकडी असेल किंवा ते दत्ताचं काहीतरी एक होतं वाटतं, दत्त मंदिर. ती जी तिकडची टेकडी आहे ना ज्याच्यावर मंदिर आहे त्या आपण बीबी का मकबरामधनं फोटो घेतलेला बघ. येस, ती वाले मंदिर आहे, ते वाले मंदिर आहे. तर इथून बीबी का मकबरा दिसत होता आणि तोच दाखवण्याचा प्रयत्न चालला होता. हे नेमकं काय आहे कळत नाही आहे.
ते 5 नंबरच्या लेण्या बघून झाल्यात. आता आपण जाऊया 6 ते 10 नंबरच्या लेण्या पाहण्या. लेणी नंबर 1 ते 5 बघून झालेली आहे. आता आपण घेतो यू टर्न आणि आपण चाललेलो आहोत लेणी नंबर 6 ते 10 पाहण्यासाठी. सो मग कशा वाटल्या 1 ते 5? मस्त होत्या आणि प्रत्येकामध्ये कार्विंग्स तर सुपर्ब आणि तिथे गेल्यानंतर क्वालिटी ऑफ मेंटेनन्स त्यांनी जो ठेवलेला आहे ह्या लेण्यांना इज अमेझिंग. म्हणजे प्रत्येक गोष्ट साफ सुथरी, जे मॉन्युमेंटचा मेंटेनन्स एक ठेवायचा लागतो ना, तर तो इथे खूप चांगल्या पद्धतीचा मेंटेन केलेला आहे. आणि ASI ची युनिफॉर्म घातलेली लोक आहे तिकडे लक्ष ठेवायला. दोन्ही लेन्स ज्या आहेत, एक उजवीकडे जाते लेण्या नंबर 6 ते 10, डावीकडे लेन जाते 1 ते 5. त्या दोन्ही लेण्यांच्या मध्ये एक टॉयलेट अवेलेबल आहे. आता माझ्या मागे जो तुम्ही बघतायत त्या आहेत 6 ते 10 नंबरच्या लेण्या. त्या आता आपण पाहूया. सुद्धा आपण पाहिलं होतं बीबी का मकबराच्या इथे. सगळ्यात छान गोष्ट आहे की आता हे औरंगाबाद केव्ज पाहण्यासाठी आलेल्यांसाठी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASIने एक स्कॅन कोड जनरेट केलेला आहे. तो गुगल लेन्सवर स्कॅन करून तुम्ही इन्फॉर्मेशन सगळी घेऊ शकता. ज्यांना ही माहिती वाचायची आहे त्यांनी हा व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. तर ह्या लेण्या मुळात 3 गटांमध्ये डिवाइड केलेल्या आहेत. 1 ते 5 लेणी ह्या पश्चिमी गटात येतात आणि उरलेल्या ज्या आहेत त्या पूर्वेकडील आणि उत्तरी अर्थात ईस्टर्न आणि नॉर्दर्न ग्रुपमध्ये सामील केलेल्या आहेत. तर आता आपण जातोय तो आहे पूर्वेकडील आणि उत्तरी म्हणजेच ईस्टर्न आणि नॉर्दर्न कॅटेगरीमधल्या लेण्या. आणि ह्या लेण्या पाहायला येताना शक्यतो दुपारची वेळ टाळा आणि इफ पॉसिबल मॉर्निंग ट्रेक तुम्ही इथे करा, कारण 1 ते 5 नंबरच्या लेण्यांच्याकडचा जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे. आता आपण इकडची जी पहिली लेणी आहे दुसऱ्या गटातली म्हणजेच 6व्या नंबरची लेणी अर्थात केव नंबर 6च्या इथे पोहोचलो आहे. इथे सुद्धा काही कार्विंग्स आहेत आणि आतमध्ये आपण पाहिलं तर भगवान बुद्धांची अजून एक मूर्ती इकडे आहे आणि हे जे मूर्ती आहे ती सुद्धा मेडिटेटिंग पोजमध्ये आहे. आणि ही जी 7व्या नंबरची लेणी आहे ती वेरूळच्या रामेश्वर लेणी क्रमांक 24शी मिळती जुळती आहे. इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि बाजूला सुद्धा अनेक कार्विंग्स आणि स्कल्पचर्स आपल्याला पाहायला मिळतात. सेम पन्हाळेकाजीमध्ये पण अशीच गणपतीची मूर्ती होती. तर अशीच एक खूप सुंदर गणपतीची मूर्ती आम्ही अजून एका केव्हमध्ये मागच्या वर्षी पाहिली होती. ती म्हणजे पन्हाळेकाजी केव्ज जे दापोलीमध्ये आहेत. आणि ते तुम्ही पाहिलं नसेल तर तो दापोली सिरीजचे जे व्लॉग्स आहेत ते नक्की पहा. त्यात पन्हाळेकाजीच्या व्लॉगमध्ये तुम्हाला ती पाहायला मिळेल. आता आपण येऊन पोचलेलो आहोत केव्ह नंबर 8 अर्थात लेणी क्रमांक 8 आणि इथे एक गुफा आहे आणि इथे आतमध्ये ना छोटे छोटे सेल्स आहेत किंवा छोट्या छोट्या रूम्स आहेत. तर अशी इथे जेवढी लोक पर्यटक इथे होते ते सगळे म्हणत होते की ह्या ज्या आहेत त्या इकडच्या साधकांच्या बेडरूम्स आहेत म्हणून. त्यामुळे हे त्या काळचं विश्रांतीगृह असावं असा अंदाज आहे. इथून असं आलो आपण. सुमू किती वाकावं लागलं, किती वाकून यायला लागलं. आत आल्यावर उभं राहता येते का? त्या कॉर्नरला तेच म्हणजेच मला काय म्हणायचं, मुटकी माणसं बेटर असतात त्यांच्यासाठी. केव्ह नंबर 10 आणि हे सगळ्यात मोठं केव्ह आहे. बघूया ह्याच्यात काय. पायऱ्या समोर इथे घे. लेणी नंबर 9 आणि 10 कनेक्टेड आहे.
सेम पोज मध्ये. इथे इथे. तर ही 9 आणि 10 नंबरची जी लेणी आहे ती कनेक्टेड आहे आणि आत्ता आपण पाहिली ती लेणी क्रमांक 10 होती. आता आपण डाव्या बाजूने जाणार आहोत आणि तिथे आपली लेणी क्रमांक 9 आहे. अँड व्हेरी व्हेरी सॉरी फॉर द शेकी फुटेज. माझी सेल्फी स्टिक स्टेबल राहत नव्हती आणि फोन डगमगत होता, त्यामुळे हे सगळं फुटेज खूप शेकी आलेलं आहे आणि हे माझ्या खूप उशिराने लक्षात आलं, त्यामुळे मला काहीच करता आलं नाही. बघू असं मुकला इथून. इथे स्नेक स्किन आहे. स्लीपिंग पोझिशन मध्ये बुद्धाची मूर्ती आहे, विष्णू सारखी पोज आहे इथे. आपले औरंगाबाद केव्ज आता इथे बघून झालेले आहेत. यातील लेणी नंबर 1 ते लेणी नंबर 10 आम्ही पूर्ण तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन कोणतं आहे ते जाणून घेण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. तर आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे वेरूळच्या लेण्या अर्थात एलोरा केव्ज, जे संभाजीनगरपासून अवघ्या 30 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे आणि इथे पोहोचण्यासाठी साधारण अर्धा तास इतकी वेळ लागू शकते. आणि ह्याच मार्गावर आहे देवगिरी किल्ला किंवा दौलताबाद फोर्ट आणि घृष्णेश्वर मंदिर. आणि आता इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या पार्क करून लोक एलोरा केव्ज पाहण्यासाठी गेलेली आहेत. तर पार्किंग कदाचित फुल असावं. पुढे गेल्यावर आमच्या लक्षात आलं पार्किंग फुल होतं, त्यामुळे पूर्ण रस्त्याला दोन्ही बाजूंनी गाड्या लावून लोक हे केव्स पाहण्यासाठी गेले होते. त्यातच हा इतका हेवी वाहतुकीचा रस्ता होता की बस, ट्रक आणि प्रचंड ट्रॅफिक जॅम इथे आम्ही गेलो त्या दिवशी होता. आम्ही गेलो होतो तेव्हा दिवाळीच्या सुट्ट्या सुद्धा लागलेल्या होत्या, त्यामुळे प्रचंड गर्दी इकडे होती. आणि लोकल्सकडून मिळालेल्या माहितीनुसार वीकेंड्स आणि सुट्टीच्या दिवशी एवढीच गर्दी इथे एक्सपेक्टेड असते. पार्किंग अवेलेबल नव्हतं, त्यामुळे बरीच लांब गाडी लावून आम्ही चालत चाललो एलोराकडे. तर एलोरा केव्ज इज वन ऑफ द युनेस्को हेरिटेज साईट्स, त्यामुळे इथे भरपूर गर्दी लागू शकते. आणि त्यामुळे मी हेच सजेस्ट करीन की इकडे येताना आयत्या वेळ तिकीट काढायचं अजिबात ठेवू नका. इथे येताना ऑनलाईन बुकिंग करूनच तुम्ही या, कारण इथे लाईन प्रचंड लांब होती. हा एंट्री चेक पॉईंट आहे. तिकीटसाठी आपल्याला थांबावं लागलेलं नाही आहे, ते फक्त तो ऑनलाईन तिकीट आपल्याला दाखवायचं आपलं. स्कॅन होते.
लेणी नंबर 17 ते 34 बघण्यासाठी इथून रस्ता आहे, तिथे अशा गाड्या असतात. त्याचं बुकिंग इकडे आहे आणि बाकीच्या ज्या लेण्या आहेत त्या इथे आहेत. ह्या तुम्ही पायी जाऊन बघू शकता. इथून रस्ता आहे पायी जाण्यासाठी आणि खालून रस्ता होता त्या व्हॅनमधून जाण्यासाठी. आणि इथे माहिती मिळाल्यानुसार ही आहे लेणी नंबर 16, जिथे आपण आत्ता आज जात आहोत. इथे कैलास टेम्पल अर्थात महादेवाचं एक सुंदर मंदिर आहे आतमध्ये आणि ते पाहण्यासाठी आत्ता आपण जात आहोत. आणि व्हीलचेअर ॲक्सेसिबल आहे. वेरूळ गावातील ह्या लेण्या 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेण्या आहेत. ह्या महाराष्ट्रातील प्राचीन हिंदू, बौद्ध आणि जैन लेण्या आहेत. एकूण 34 लेण्या आहेत. त्यातील 12 लेण्या बौद्ध, 17 हिंदू आणि 5 जैन लेण्या आहेत. 1951 साली या मल्टी रिलिजियस लेण्यांना भारत सरकारने एक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. त्यानंतर सरकारने पुरातत्व विभागाकडे अर्थात आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे या लेण्या सोपवल्या. युनेस्कोमध्ये या लेण्यांचा समावेश 1983 अर्थात 1983 साली करण्यात आला. आणि लेणी नंबर 16 मधलं कैलास मंदिर हे अक्षरशः अद्भुत असं आहे. संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरले आहे. हे मंदिर केवळ एका खडकापासून बनवले आहे आणि वरपासून खालपर्यंत सुमारे 40,000 टन दगड काढला गेला. खुल्या मंडपात समोर नंदी, विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्यशास्त्र कौशल्यांचा एक अद्भुत नमुना आहे. तर आपण आत्ता पाहिली ती होती 16 नंबरची हिंदू लेणी आणि अशा अजून इथे बौद्ध आणि जैन लेण्या आहेत आणि त्या सर्व पाहण्यासाठी तुम्हाला किमान 2 ते 3 तास इथे द्यावे लागतील. तर तुम्ही सगळं नीट बघू शकता. तेवढा वेळ आमच्याजवळ नव्हता, त्यामुळे आम्ही फक्त ही 16व्या नंबरचीच लेणी पाहून निघायचे ठरवले. उलटं सुलटं होतंय ते. साठी 2-3 तास उपयोगाचे नाही आहेत. बऱ्यापैकी वेळ पाहिजे. 1 ते 15 लेणी इथे, जी मेन लेणी आहे ना, इथे 1 ते 15 आहे, तिथे 16वी आहे जी मेन आहे आणि 17 ते 34 तिथे आहेत. तर आम्ही आत्ता फक्त ही 16वी जी मेन लेणी आहे ती बघितलेली आहे, जिथे शंकराचं मंदिर आहे. इथे वॉशरूम्स वगैरे आहेत, ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल आहे. आता आपण एक्झिट घेतोय. आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे ते लवकरच तुम्हाला एक्झिटसाठी परत इथे आपल्याला एक्झिटचं स्कॅन करायचं आहे. चला एक्झिट झालं. अच्छा हां, दुसरं तिकीट परत ना. थँक्यू. झालं लोटासमोर लोटलं. तर इथून बाहेर पडल्यावर पार्किंगकडे जाण्याचा जो रस्ता आहे तिथे एक छोटीशी खाऊगल्ली सुद्धा आहे. तर तुम्ही तिथे काही स्नॅक्स हवे असेल तर खाऊ शकता. पण आम्हाला इथून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर असलेल्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये जायचं होतं, त्यामुळे आम्ही तिथे निघालो.
आणि कृष्णेश्वर मंदिराच्या समोरच त्यांचं पार्किंग आहे, त्यामुळे आम्हाला इथे गाडीसाठी पार्किंग मिळालं. गाडी पार्क करून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हे ज्योतिर्लिंग आहे आणि आता इथे म्हणतात की इथे कॅमेरा अलाउड नाही आहे. सो लेट सी, नसेल तर इथे शूट तुम्हाला मिळणार नाही. साधारण एक अर्धा किलोमीटर चालून आल्यानंतर आम्ही देवळाच्या दारापाशी येऊन पोचलो आणि तिकडे आल्यावर आमच्या असं लक्षात आलं की लाईन जी आहे ती बरीच लांब होती इथे दर्शनासाठी. साधारण एक 2 ते 3 किलोमीटर इतकी मोठी रांग होती आणि दर्शन होण्यासाठी साधारण 3 तास लागणार होते. ठीक आहे, ही VIP आहे, ही VIP आहे. वेगळं असतं. इथून 20 मिनिटं होतं आणि ही लाईन याचं किती? आणि बाहेरून वगैरे काही नाही, बाहेरून तुम्हाला इथून जर जायचं असेल तर 20 मिनिटात दर्शन घ्यायचं असेल तर इथून कसं मदत सोडणार कोणाचं? पण हे लोक मग बोलते तर इथे तुम्ही आता ऐकलं असेल की दर्शनासाठी काही पैसे देऊन पटकन दर्शन घेण्यासाठीचे ऑप्शन काही लोक इथे बाहेर आम्हाला देत होते आणि बरेच लोक बाहेरूनच दर्शन घेऊन पुढे जात होते आणि आम्ही सुद्धा त्यातलेच एक होतो. अनफॉर्च्युनेटली एलोराच्या बाहेर ना बऱ्यापैकी चांगली हॉटेल्स अवेलेबल आहेत. एक हॉटेल कैलास, हॉटेल गारी की पिटी वगैरे अशी बरीच वेगळी वेगळी हॉटेल्स इथे अवेलेबल आहेत. पण प्रत्येक वेळेला आपण जसा प्लॅन ठरवतो तसा एक्झिक्यूट होईल असं नसतं. काही गोष्टी स्पॉन्टेनियसली चेंज कराव्या लागतात आपल्याला आणि तसंच काहीच आज झालं. दिवाळी असल्यामुळे, दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे आज प्रचंड गर्दी आहे इकडे. म्हणजे इतकी गर्दी रोज इथे नसते. ऑब्व्हियसली वेकेशन्स चालू आहे त्यामुळे खूप गर्दी आहे. त्यामुळे इथे पार्किंग मिळालं नाही आणि त्या कारणाने आम्ही इथून गाडी काढली आणि कृष्णेश्वर मंदिराकडे गेलो. कृष्णेश्वर मंदिराकडे गेलो पण तिकडे इतकी मोठी लाईन होती की दर्शनासाठी 3 तास लागणार होते आणि 3 तास लाईनमध्ये उभं राहिलं तर पुढचे डेस्टिनेशन्स आम्हाला काहीच बघता आले नसते. त्यामुळे मी बाहेरूनच नमस्कार केला देवाला. आणि तिकडे तुम्हाला विचारतात VIP दर्शनासाठी, जिथे डायरेक्ट आत नेतात तुम्हाला लाईन चुकवून आणि पिंडीला हात वगैरे लावू देतात. पण चालताच येत नसेल, म्हातारी माणसं असतील तर त्यांच्यासाठी या सोयी आणि अर्थात पैसे असतील तर माणसं हे सोयी घेऊ शकतात. पण आपल्यासारखी तरुण धडधाकट हट्टीकट्टी माणसं, जेव्हा काही गरीब लोक लाईनमध्ये एवढ्या वेळ उभे असतात त्यांच्या समोर आपण पैसे देऊन आत जाणं, दर्शन घेणं हे कुठेतरी मनाला पटत नाही. त्या दर्शनाचं फळ आपल्याला खरंच मिळेल का ह्याबद्दल एक डाऊट मनात येतो आणि म्हणून शंकराला बाहेरनच आम्ही नमस्कार करतो तुला आज इथूनच, बाहेरून आमचा नमस्कार स्वीकार म्हणून. आणि ज्या गोष्टी मनाला पटत नाही त्या करून आपल्याला पीस सुद्धा आतमध्ये वाटत नाही. त्यामुळे देवाच्या ठिकाणी आपण ऑब्व्हियसली पीसफुल वाटावं, छान वाटावं म्हणून जातो. म्हणून मग आम्ही आतमध्ये तिथे गेलो नाही. गाडी तिथे तिकडच्या पे अँड पार्कमध्ये आम्हाला पार्किंग मिळालं होतं. त्यामुळे तिथे जे बाहेर हॉटेल होतं तिथेच आम्ही जेवलो. फार काही तर रेकमेंडेड हॉटेल नव्हतं पण सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आपल्याला आपले जागे करावे लागतात कधी कधी, सोय करून वेळ साधायला लागते. त्यानुसार आम्ही तिथे जेवून घेतलं. त्याचा डिटेल रिव्ह्यू तुम्हाला आपल्या फूड व्लॉगमध्ये बघायला मिळेलच. लस्सी नक्कीच छान होती त्या ठिकाणची. पियुषच होता तो. आता आपण निघालेलो आहोत एलोरा केव्ज आणि कृष्णेश्वर मंदिराच्या इथून दौलताबाद किल्ल्याकडे. तर दॅट्स इट गाईज, हा होता आपला आजचा व्हिडिओ. देवगिरी किल्ला अर्थात दौलताबाद फोर्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि तो तुम्ही निश्चित बघा, कारण त्याच्या अगदी टॉपपर्यंत आम्ही गेलो. त्यामुळे अतिशय सुंदर व्ह्यू आणि आमचा पूर्ण अनुभव पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करीनच. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू सून इन आवर नेक्स्ट.